आज आपण थाई चिकूसोबत आणखी शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रकारची कुठकुठल्या प्रकारचे फळबाग शेतकऱ्याला फायदेशीर असू शकतात याची या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बबन गडवे सर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना ही नवनवीन प्रकारची माहिती देत असतो. आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि पुढचे जे काही व्हिडिओ चांगले व्हिडिओ ते आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू. मित्रांनो, हे आमच्या नर्सरीमधले हे 2.5 वर्षाचे थाई चिकूचे रोपं आहेत. हे झाडं आहेत, याला फळं बघा कसे लागलेले आहेत. याची मेन खासियत अशी आहे की याला वर्षातून 3 वेळा फळं लागतात. याच्यामधली जे बीज असतं ते फार पतलं असतं आणि गऱ्याचं प्रमाण आहे ते फार जास्त असतं. त्याच्यामुळं हा चिकू खायला पण फार स्वादिष्ट असल्यामुळं हे शेतकऱ्यासाठी एक चांगलं इन्कम देणारं हे पीक होऊ शकतं. कारण याची जी याला लवकर फळं लागतात आणि वर्षातून 3 वेळा लागतात. त्यामुळं हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली एक शेती होऊ शकते. याच्यात एकूण 2 प्रकारच्या चांगल्या व्हरायटी आहेत. म्हणजे हा थाई चिकू आणि याच्यासोबत एक बनाना चिकू जो थोडासा लांब आहे. ह्या 2 शेती जर तुम्हाला चिकू करायचे असेल तर ह्या 2च प्रकारचे करा. टिश्यू कल्चर खजुरामध्ये आता नवीन हे 2 प्रकारचे खजूर आलेले आहेत, पिवळा आणि लाल. ही पण फार एक शेतकऱ्याला इन्कम देणारी शेती होऊ शकते. याची रोपं महागडी आहेत, परंतु ही शेतीसुद्धा फार इन्कम देणारी आहे. जर तुम्हाला पेरू लावायचा असेल तर जापानीज रेड डायमंड पेरू लावा. हा खूप महागडा विकणार आहे. जांभळामध्ये 2-3 व्हरायटी आलेल्या आहेत. आंब्यामध्ये नवनवीन व्हरायटी आलेली आहे. त्याची तुम्ही लागवड करा. याची सर्वांची रोपं तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला ओरिजिनल रोपं भेटतील. फणस पण आता बारोमाही फणस आहे. त्याच्या 2-3 व्हरायट्या फणस आहेत, ते पण चांगले आहेत. काश्मीरी बोरामध्ये 2-3 व्हरायटी आमच्याकडे तुम्हाला भेटतील. नारळामध्ये तुम्हाला बुटके नारळ हे फार इन्कम देणारे हे नारळ होऊ शकते. जर कुठल्या शेतकऱ्याला आपल्या शेतात काही नवनवीन प्रयोग करायचे असेल असे शेतकरी माझ्याशी संपर्क करू शकतात. माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे 9768992021. धन्यवाद.